बाबा त्याला अशी व्हेजचा मेनू काय वाटतंय तुम्हाला? आता नाही रिॲक्शन बनणार माझी. हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सजर बसता आहेत ना. बघा रड बोलते म्हणजे कोण असेल माझ्यासोबत? अंकिता. म्हणजे असं वाटत असेल आता अंकिता आहे, मग आम्ही दोघीच भेटलो असेल, कोण नसेल सोबत. हा बरोबर. तसं अंकिता कशी आहेस, कधी आलेस? खूप दिवस झाले येऊन. लोकांना वाटतं आम्ही भेटत नाही, काय भांडण झालं का काय? माझ्या घरच्यांना पहिले चिंता पडली, घरच्यांना नातेवाईकांना सगळ्यांनी कॉल करून विचारलेलं माहितीये का, तुझ्या मैत्रिणीला भेटाय नाही काय भांडण का आलेस? पण जा ना, कॉलेज कर ना, अभ्यास कर ना. बाकी सगळं मस्त ना, दिसते तर बरीच आहे. आणि असं वाटलं आम्ही दोघीच होत, असं नाही आपल्यासोबत प्राची कुठे होती काय नाही स्वतः. कशी आहेस? मस्त. तर कशी आहेस? कशी दिसते? तू आलीस तर खुश आहेस आणि तुम्ही दोघे आल्यात म्हणजे ही तर भेटते, पण ही भेटतच नाही. म्हणजे येते आणि ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी मध्ये मी चालली, आता त्या दिवशी समज वर्षा काही कारणास्तव आली नाही. तुम्ही आलात पण खूप बरं वाटलं. तुम्हाला बरं वाटतंय का? नाही पण बरं वाटलं. तिला भेटून मला भेटून बरं वाटलं. तुम्हाला पण असं वाटत असेल म्हणजे तू फक्त अंकिताला भेटते, प्राचीला भेटत नाही, वर्षा भेटते, असं काही नाही. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आमचं काही सगळं असं संपलं नाही. काय गं, ही नव्हती कॉन्टॅक्टमध्ये, यांची भांडणं झाली. आता तीच भांडणं आपण तुम्हाला ऐकायची का? दाखवली का? चला आता पहिले बोलतो आणि तुमची फर्स्ट टाइम खायला आलोय दिल्लीच्या चापमध्ये. काय घेतलंय अंकिता आपण? हे का घेतलं असेल प्राची आपण? अंकिता काय खात नाही आता, खाऊन सांग, तू टेस्ट करून सांग, कारण का तू कशी शेफ आहेस ना. सांग मग. ओके. खाल्लंस पण? ते त्यांची ओके. चला मी पण खाते आणि सांगतेस तुम्हाला. आता आली आहे माणसामध्ये. आता सज्जन को क्या तकलीफ है भाई? आईला गेलेलो, थोडेफार फोटो काढले, पण व्हिडिओ काढायला विसरून होतो कारण का आमच्या गप्पाच संपत नाही. आता कुठे चालू आहे आम्हालाच माहिती नाही. व्हिडिओ काढायचा नाहीये सध्या. आम्ही कारण का गप्पा तेवढे माझ्या इतकी खुशी झाली आहे ना प्राची भेटल्यामुळे की तिला. हा खरं सांगते, प्राचीमुळेच मला आनंद होतोय ना. तर म्हणजे मी आली तर आनंद नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बघितलं, एकापेक्षा एक आहेत. चला गप्प तिथून तर आम्ही थोडंसंच खाल्लं. आता आम्हाला मी आलो कॅन्टीनला ॲज इज इट चायनीज खालते, पण अंकितामुळे आम्ही आमच्या चॉईसचं काहीच नाही घेतो, सगळं तिच्यामुळे. कारण का आपल्या ग्रुपमध्ये व्हेज असते तर त्यासाठी व्हेज खावं लागतं, बरोबर. आणि आमच्या ग्रुपमध्ये आमचा 1Kचा केक होता जो आता प्राची मग. आणि ही माझ्याकडून शिकली आणि माझ्याकडे ट्रेन करून फोटो काढते, हुशार झाली. चला, बर्थडे टू यू. झालेल्या बड्डेच्या शुभेच्छा, झालेल्या बड्डेच्या शुभेच्छा, हॅपी बर्थडे टू यू. झालोय खादडायला आम्ही. कसं वाटतंय? अंकिता खूप गप्पा मारता इमोशनल झाले. पिऊन अंकिता मॅडम चाललेत आता. कसा होता मग आजचा दिवस? ब्लॉग तर जास्त शूट झाला नाही, मी आधीच बोलते कारण का मी करतच. हॅलो बघा फोन झोपला. कधी भेटायचं मग आता? या मॅडमवर आम्ही भेटू. येते ही दिवाळीत येईल ती. आता तिला जरा ब्रेन वॉश केलाय ना आपण. येईल ती आता. बाय बाय. लोक बघायला लागले तर बाय. विसरू नका आम्हाला मेसेज काही करत रील पाठवत. ते पण असं रिक्षामध्ये आमच्या गप्पा अजून पण चालू झालं तरी उतरेल म्हणून मी परत फोन घेतला होता. चाललीस आता कधी भेटशील? प्राची मला तिने मला तिच्या घरी इन्व्हिटेशन दिले. आपण लवकरच तिच्या घरी जाणार नॉनव्हेज. हो नक्कीच, भेट लवकर. मेसेज वगैरे कॉन्टॅक्ट करत राहिलं तर लोकांना वाटेल गैरसमज अशा लोकांना की आम्ही भेटतच नाही. चोरून भेटतो आम्ही, सांगत नाही. मी घरी. आणि आता जे तुम्ही बघितलं ते ह्यांचं काय चालू होतं साडीची दिदीकडूनच ऐकू ती कुठेच. अच्छा, आता ती डायरेक्ट पुढच्या नेक्स्ट वीकला येईल. हॅपी जर्नी. आणि अजून आपल्याकडे कोण आलंय म्हणजे त्यांना आपण बोललेलो फायनली आली आहे ती. खूप
मला तर वाटतं मला नंतर आज आले ती दाखवतेस कोण आलंय. सोनूताई रडते बिडते का काय? कसा काय मुहूर्त लागला म्हणजे काय अचानक का मुहूर्त बिहूर्त काय? यांचाच मुहूर्त होता. अरे मला नव्हतं यायचं म्हणजे जायचंच आहे आता. तू कशी आहे? भाऊंना राग आला आणि भाऊ निघत नाही. हे भाऊनी सांगितलेलं मी असं काहीतरी करणार. पण हिला आपण भेटतो झाडू मारतेस का काय करतेस? माझी ॲनिव्हर्सरी आणि त्यात आपल्या पार्टी देऊन तुझ्या भेटूच आपण थोडे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. अभी सच समजा क्यों भाग रहे हैं. खाली उतरलोय सोनूताई चालले ये जसं की त्यांना कुठे जायचं आणि कुठे नाही. फुल घाईतच आहेत. बाय. आता कधी भेटणार? तुम्ही जेव्हा घडी तेव्हा एक गोलू का आता तुम्ही जे बाय केलं ते आल्यापासून तर तुमचं एकदम रिअलवालं बाय होतं. आता ह्यांनी खरोखर रिअलवालं चांगलं हसून बाय केलं असं. हा ना बरोबर ना. झालेत आणि मी जसं की बोलते की आता परत मी तेच सेंटेन्स बोलले की आमची फॅमिली आहेच एंडिंग. खरं ती गोष्ट आहेच एंडिंग. म्हणजे दीदीला मेकअपचं सामान वगैरे भरायचं पण का मावशीची तयारी करायची रविवारी साखरपुड्यासाठी तर ती नव्हती आहेत. पण मम्मी आणि ज्योतिवंशी आणि मामा आणि ही मला वाटतं की तरी आमच्या साईडने असेल. ही पण नाही. ओला चाललंय बुक करू नाही बुक करू कारण का दीदी येत नव्हती. पण फायनली दीदी येतच आहे आता. कारण का ते लोक बोलतात ये असं मग मग आम्ही दोघी या रिक्षात बसते बाजूला जाणे. मामा स्पेशली आम्हाला घ्यायला येतो बाजूला आणि मागून दिदी आणि मम्मी त्या रिक्षात आहे. यही नहीं अभी और सुनिए. आणि वेड्याला पुढे आलो गाडीतून वास आला म्हणून सगळ्यात बहिणी धक्का मारताय. धक्का मारतेस ना दिदी धक्का मारते आणि मध्ये बाबूला पकडतो. कोणाच्या मता गाडी आम्ही बाबू नाही येत कुठे? बाबू दिसत नाही काही. भाई आम्हाला ओला बुक केले आणि जे ओला बुक झाली ते बघतायत गाडीला एकदा. घरी आली पण घरी आल्या मी काय भेटलीच नाही. आता आम्ही चाललोय रिक्षा आले स्पेशली. आता सगळी पोरं होत आम्ही या रिक्षासाठी बड्डे हॅपी बड्डे थँक्यू हल्ला घ्यायला लेडीज गेल्यात पुढे सगळ्या मोहिनी अंशीकडे तिला घ्यायला. आता आम्ही चाललोय पोरं सगळे. प्लीज मग अपलम चपलम देतोय पण मोजून देतोय मला एक उतरला आम्ही आणि आता रिक्षाची लावायला जागाच नाही. एवढी लोकांनी गाड्या घेतल्यात. चला जाऊ आता. आर यू एक्सायटेड? आम्ही इथे आणि यंतिका खूप दिवसांनी. कशी आहेस? सगळे बसले. कशी आहेस? सगळ्यांची बसली का मोठी चादर टाक ना. आली आहेस? कशी आहेस? मस्त दिसते. काय चालू आहे? पोरांना चादरी बिदरी त्याला चादरी टाकून देते. कशी आहेस? तुझी मुलगी आता माझ्याकडे आली नव्हती. मी तिला घेतली तर आता रडतीये पण ती. एवढे दिवस तर आम्ही सगळ्यांकडे फिरत होतो. एक मावशी आज तू बोलवली. तू ठरवलेलंस ना जेवायला बोलवायचं असं अचानक का काय? काय उद्या काय शनिवार आहे ना. उद्या अधिक महिना स्पेशल बोलवलंय. फक्त पोरीच खादीला जावं एक पण आला नाहीये. बाबा पण शेंगा खातोय. पण जावं आलंच नाही. होय
ती मला देते फोन करू मी बोललो आज संध्याकाळी जेवण मनस्वी कशी आहेस? आठवण बिठवण आली का नाही आमची? फायनली आरोईला जरा समजून घेतो. आरोईच्या पोटात बंद करो हाथ जोड़ के मैं कोण काढतय काय मामा कधी बनेल आरती? आरतीच तयारी चालू आहे आमची. बोललो ना तुला मी मामी आज खूपच कॉमेडी करत आहे. हो का? बरोबर, आत्ता बरोबर बोललीस, आत्ता समजलं मला. काय रे मी अशी बस आरती कर आता. हा ना, हात लावलास ना. टू यू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रुद्र, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये. हॅपी बर्थडे टू यू रुद्र, हॅपी बर्थडे टू यू रुद्र, हॅपी बर्थडे टू यू दक्षिण, हॅपी बर्थडे टू यू. पोरी ओटी भरत आहेत आता आईची. मोहिनी मावशी वाक. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. नेक्स्ट नेक्स्ट लाईनीत बसणारे सगळ्या गाईजला पण समजू तू कसं शिकवली मला. नंबर 1 चे आहेत भारती ठाणेकर, ज्या ठाण्यावरून आहेत. नंबर 2 ला आहेत ज्योती गुडदे, ज्या कल्याणवरून आहेत. नंबर 3 ला आहेत ललिता खांदेलकर, ज्या कोपरकेंद्रेवरून आहेत. आहेत मोनिका पाटील, त्या आहेत वडवलीवरून. नंबर 5 वर आहेत सुकन्या पवार, त्या आहेत नानकर वरून. आणि नंबर 6 सगळ्यात लास्टचा डब्बा, जिथे जायला खूप दिवस लागतात, 2 दिवस तर हिच्याकडे जायलाच लागतात. नंबर 6चा डब्बा मोहिनी पाटील, ज्या पिंपळासवरून आहेत.
पुष्पा मावशीचं, जी काही कारणास्तव आली नाहीये. कोणी अशा प्रकारे पिशव्या वाटप करताना टेक्नोलॉजिया टेक्नोलॉजिया नुसत्या पाय. हा बघ काय चालू आहे इथे, आणि आरोही तशी लोळते जसं काय झालंय आणि काय नाही. आज माझ्या मागे लागलाय. नाही क्रॉप केलं मी, त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघत घेत होती. आई यांना 12 नको देऊ. नाही ना नको त्यांना 12 नको. त्यांच्या पोरीवाले घराजवळच आहे ना. नाही मनांची म्हणून बोलतील पोरीला बरोबर तू एवढं बोलतोय आज, तू खूपच बोलतोय. आणायचं होतं मग. मामाईला बसवलं तिकडे, आईला बसवलं, हे चुकीचं करतो. तुला समजायला पाहिजे, आम्ही तर आजच आलो. माहिती होतं त्यांना साडी घेऊन आले. हो त्या नाही बसल्यात. तू पण नाही वर गेलास. छोटी मुलं बसलीत ना जेवायला. अच्छा आपण बसून कसं चालणार? अच्छा ठीक आहे. बाबा तू पण नाही गेलास वर. चला आता वर जाऊ. नाही 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 पोरांना नाही देत, पोरांना नको देऊ. पोरं बसली आहेत जेवायला आणि मामा वाढतोय, आणि हा मामा काय डाएट कोक देतोय. पोरं ना कोण बाकी नाही ना. बड्डे बॉय नीट जेव. मोनिका मावशी, ललिता मावशी, व्हेजचा मेनू काय आहे? काय आणि जेवा. आणि नॉनव्हेजचा मेनू काय आहे? आपले पोटात हलावा साफसफाई करू. चाललीस मावशी आता साखरपुड्यालाच भेटू. आम्हाला रस्ता दिसा काढून. आज पहिल्यांदा दीदी आणि मी एकच जेवायला बसलो. आणि हा आमचा तर जेवणात पण झाकतोय. तुला मामा बसला आणि त्याने आमचा त्याचा पापलेट आमच्या ह्याच्यात टाकला. एवढा जीव वाटतंय तुम्हाला? तुला कसं वाटतंय? तुझं हे करू. हा मसाला बघ, मसाला बघ. थांबच खाऊच. आता खाऊन घ्या जरा. जेवण आणि आता अजून पण सगळे जेवतात. सगळ्यांना फोकस. तू काय बसलेस त्याला सहारा द्यायला? जोडीने बसलेत जेवायला. जीत मामा, बाबा. बाबा कसा आहे? जेवलास? जेव नाही तर मामी. आइए देखते हैं, मजा आएगा. मामी काय हवंय का तुम्हाला? मनस्वी तुला? बाबा जेवलास? मामा जेवा जेवा. सगळे खाली आलेत आणि ह्यांचं बघ काय चाललंय. साईडला जरा पिल्लू बघा नाचतात कसे. वर जाऊन व्हिडिओ काढून आणते तुम्हाला. काय वेधर हँडल कुठे आईस्क्रीम? हा व्हिडिओ आईस्क्रीम खातच होती तर मला 2 मुली भेटल्या ज्या कुर्फी समाजात वाटप करत आहेत. कुमारी का सगळ्यांना पुरली बरोबर. आई साहेब पण आले आहेत. आई काय करते? आई तू खूप खुश असतील ना, सगळे जेवल्यात. जरा मनाने आहे ना. माहितीये
तर आपण बघू वरती आईस्क्रीम कसे खाता. आई तर खाली कामं करते आणि बाबा इथे नजारा एन्जॉय करतोय. भांडी घासायला बसले आहे. मामी कचरा मारते आणि तू काय दिदी त्यांना हे करते ना. अगं मामा तू तर बोललेला भांडी घासायचे मानकरी आहेत वेगळे आणि घासते कोणतरी वेगळे. मानकरी ती पेप्सी खावायची मानकरी. तू नाही खात मम्मी गाडी गायब झाले. काय माहिती कुठे गेले. तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मोनिका अशीने साडी नेली आणि तीच साडी बद्दल गेस करताय. काय बोलावं फॅमिलीला. बाय यद्दिका. बाय छोटा. बाय कर. बाय बाय बाय. आज पिल्लू खूपच हसते. इस हसने का राज क्या है पिल्लू. बाबा बाय. चाललो कोंगाट घेऊन आता. राहते. बाय आई. बाय. आराम कर आता जरा. बाय. आराम कर. उद्या सकाळी लवकर झालं. पांडव सुरू झालंय. त्याचं पिल्लूचं काम करून बाय. सोडायला चालले. अशीला कसे गेलेलं आई निघतील. मी पण परत रिक्षाला कोणतरी वायरा लावून ठेवले. कोण बावरसारखी कामं करून ठेवते. वाढवून ठेवलंय. केवढं निघालोय आम्ही जायला आणि मामा आम्हाला माहीला मी घेतले आणि माही बघा चप्पल घेऊन येतात सोडणार आहे. मग त्यांना घ्यायला परत येणार. मग त्यांना सोड. चल दोन्ही मामा येत आहेत सोडायला. मला माहिती काय जित मामा असा बोलतो. मला थोडी ना माहिती. ये ना मग. माझ्या 2 केक समोर. कोणी आणलं मामा 2 केक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रू. काय रे मी काव्या चाकू बिकू काय आणते. केक झालाय आणि मामा लोक निघाले आहेत केक कापून आता जायला. दक्षिणचं काहीतरी वेगळाच क्रेज होतोय. रिक्शा के साथ क्या चल रहा है आज. हो ना नुसतं कंप्लीट आहे. मिशन कंप्लीट आहे. वाजले आणि आपला दिवस आजचा बघितलाच आहे. पहिलं तर मैत्रिणीला भेटली आणि नंतर इकडे आल्यावरची मस्ती मजा. कुदराचा बर्थडे आणि आईकडे गेलं जेवायला दिसलं ते मस्ती मजा. नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.